अर्थसंकल्पातून कर्मचाऱ्यांना नेमके काय मिळाले जाणून घ्या सविस्तर। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात 5वी ते 10वीचे इंग्लिशच्या विषयाचे पूर्ण व्हिडिओज, त्यासोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि शासकीय कर्मचारी आणि नागरिकांसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अर्थसंकल्प जो जाहीर करण्यात आलेला आहे निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून, तर त्या अर्थसंकल्पातून कर्मचाऱ्यांना नेमके काय मिळाले याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। चला तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया। तर केंद्र सरकारचे दिनांक 23 जुलै 2024 रोजी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केले। या अर्थसंकल्पामध्ये सर्व गटातील नागरिक, शेतकरी, कर्मचाऱ्यांसाठी तरतूद करण्यात आलेली आहे। यामध्ये देशातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नेमकी कोणती तरतूद करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती आपण आता पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। तर पहिला मुद्दा आहे NPS मधील कर्मचाऱ्यांच्या योगदानामध्ये वाढ। कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या योगदानाच्या रकमेत 10% 14% अशी वाढ करण्यात आली आहे। यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये कमी पगार पडणार असून NPS खाती अधिक रक्कम जमा होणार आहे। तर सदर 14% रक्कम करातून सूट मिळणार आहे। त्यानंतर सदरच्या रकमेवर कर्मचारी कलम 80CC-F2 अंतर्गत त्याच्या योगदानावर कर सवलतीचा दावा मिळवू शकतील। त्याचबरोबर NPS टायर 1 मधील संपूर्ण रक्कम ही करमुक्त असून सदर टायर 1 मधून 25% रक्कम किंवा 25% पर्यंत काढण्यात आलेल्या रकमेवर कर सवलत मिळेल। नवीन कर रचना। सदर अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांना स्टँडर्ड डिडक्शन 50,000 रुपयावरून 75,000 रुपये इतकी करण्यात आली आहे। नवीन टॅक्स प्रणाली ही पुढील प्रमाणे असणार आहे। यामध्ये 3 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर किंवा उत्पन्न आयकर मुक्त असणार आहे। 3 लाख ते 7 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर 5% इतका आयकर आकारला जाणार आहे। 7 लाख ते 10 लाख रुपयेपर्यंतच्या उत्पन्नावर 10% आयकर आकारला जाणार आहे। 10 ते 12 लाख रुपये उत्पन्नावर 15% इतका आयकर आकारला जाणार आहे। तर 12 लाख ते 15 लाख रुपये उत्पन्नावर 20% आयकर आकारला जाणार आहे। आणि यामध्ये 15 लाखांपेक्षा वर असलेल्या उत्पन्नावर 30% आयकर हा आकारला जाणार आहे। तर एकंदरीत जे 23 किंवा 24 जुलैला जे अर्थसंकल्प 23 जुलैला निर्मला सीतारामन यांनी सादर केला होता, त्या अर्थसंकल्पामध्ये नेमकी शासकीय आणि इतर कर्मचारी बांधवांसाठी काय मिळाले याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतली। या व्हिडिओवर असतानाच आपण हे लक्षात घ्यायचं आहे की माझ्या चॅनलवर येणारे 5वी ते 10वी साठीचे इंग्लिश या विषयाचे सब्जेक्टचे व्हिडिओज, त्यासोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि माहितीपरसाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज यांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यातून आपण जाऊन तेही व्हिडिओज पाहून घेऊ शकता। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।